झटपट बनणारा कच्च्या कैरीचा तक्कू। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे उन्हाळी स्पेशल कैरीचा तक्कू आणि याला कैरीची चटणीही बोलले जाते। आता सध्या बाजारात हिरवीगार कैरी यायला सुरुवात झालेली आहे, तर विचार केला कैरीचा आपण मस्तपैकी लोणचं किंवा तक्कू बनवूयात। तर फटाफट एक कैरी धुवून घेतली मी स्वच्छ पाण्याने, त्यानंतर त्यावरचे साल काढून घेतले। मी ही जी तक्कूची रेसिपी बनवणार आहे ती मी लहानपणापासून घरात बघत आली आहे। माझी मम्मी दर उन्हाळ्याला ही तक्कूची रेसिपी आवर्जून नेहमी पोळीसोबत खायला बनवते म्हणजे बनवतेच। तर विचार केला मी यावेळेस मीही ट्राय करू। तर कैरीचा साल काढून झालेला आहे। कैरीच्या मधून मी दोन काप केले आणि खिसण्यासाठी मी तयार झाली। त्यातली कैरीमधली जी कोळ होती ती मी काढून टाकली। तर त्यानंतर मी एक फटाफट एक प्लेट घेतली, छोटीशी खिसणी घेतली। माझ्याकडे मोठी खिसणी नसल्यामुळे मला छोटी खिसणी घ्यावी लागली। मग फटाफट मी कैरीचा खीस केला, एक कैरीचा। आपण बघू शकता चांगल्या प्रकारे कैरीचा बारीक खीस झाला होता। त्यानंतर फटाफट मी एक काचेचा बाउल घेतला, त्याच्यामध्ये जे खिसलेली कैरी आहे ती काढून घेतली। एका वाटीमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतले तडक्यासाठी। त्यानंतर फटाफट मी गॅस चालू केला। त्यानंतर तेलाची वाटी घेतली, पकडली। त्याच्यानंतर त्यात जिरे टाकले, लसूण टाकले सोललेले। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी तिखट टाकलं। त्यानंतर हळद टाकली अर्धा चमचा। त्यानंतर धने पावडर 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर मीठ टाकलं 1 ते 1.5 चमचा। त्याच्यानंतर ते मिश्रण पूर्णपणे हलवून घेतलं। त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकले मी, मला आवडतं म्हणून मी चिली फ्लेक्स टाकले त्यात। चिली फ्लेक्समुळे फ्लेवर खूप जास्त छान येतो म्हणून मी चिली फ्लेक्स टाकले। त्यानंतर मस्तपैकी ते गरम करून घेतलं। त्यानंतर तो तडका मी खिसलेल्या कैरीवरती चांगल्या प्रकारे हलवून तो तडका खिसलेल्या कैरीवर टाकला। त्यानंतर एकसारखं चमच्याने मी सगळं मिश्रण हलवून घेतलं चांगल्या प्रकारे। त्यावरून मी अर्धा चमचा साखर टाकली मस्तपैकी। साखरेने आंबट गोडपणा येतो त्यामुळे, आणि साखरेने टेस्ट खूप जास्त चांगली लागते या तक्कूची। त्याच्यानंतर मी थोडंसं कूट टाकलं अर्धा चमचा त्यावर, आणि ते मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलं चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे झटपट बनणारा हा आमचा तक्कू तयार झालेला आहे। तर आपण हा भातासोबतही खाऊ शकतो आणि आपण हा चपातीसोबतही खाऊ शकतो। See you in next vlog. Cha cha.